गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरातील सर्व गणेश मंडळांनी घेतली सार्वत्रिक मीटिंग। आपल्या मंडळाच्या सर्व अडचणी मांडत गणेश उत्सवातील असणाऱ्या नियमांवर केली चर्चा। ज्या मागणी करतोय त्यात ऑलरेडी आपल्याला वर्ण आलेलं आहे, ह्याच्या प्रमाणात त्या दिवस आहेतच। शेवटचे 3 दिवस 12 पर्यंत ऑलरेडी आहेत आणि पहिला विसर्जनचा एक आगमनचा आहे 4 दिवस आहेत गणपतीला, तर त्याचा आपल्याला पाहिजे 2 दिवस। गौरी विसर्जन होती त्यानंतर 5 दिवस असते, तर 5 दिवस आपण गौरी विसर्जन झाल्यावर करायचंच 12 वाजेपर्यंत। कुणाचं ऐकायचं नाही काय होईल तेव्हाच आपण राहू। एक 10 जणांची आपली समिती तयार करा की ती जर बंद करा आले कधी गौरी विसर्जन नंतर 12 पर्यंत, तर त्या 10-12 जणांच्या टीमनं तिथं जायचं आणि चालू ठेवायचं। पहिल्यांदा घ्या। फक्त राहिला विषय डीजेचा। डीजे आपण ह्याच्या आधी सगळ्यात जास्त वाद्य असते डीजे, हे लक्षात घ्या। ज्यावेळी 2 मंडळ एकत्र येतात त्यावेळी डीजे वाल्यांचं जी कॉम्पिटिशन होतं, तुझा आवाज मोठा का माझा आवाज मोठा, ही महत्वाचं झालं नाही पाहिजे, लक्षात ठेवा। त्याच्यामुळे सुद्धा आपल्या वादावाद होतो, डिपार्टमेंटला तो चान्स गावतो आणि डिपार्टमेंट ती बंद पाडायला बघतो। त्यामुळं एक लक्षात घ्या, डीजे ज्यावेळी समोरासमोर येईल त्यावेळी कुणीही मोठा आवाज करू नका, कारण परत काय होतं की मोठा आवाज केला की मग डिपार्टमेंट येतं, मग सगळी मंडळ एकत्र असतात, त्यातनं काहीतरी वादावाद व्हायची प्रसंग घडतात। ती एक नको। दुसरी गोष्ट देखाव्याच्या बाबतीत आपल्याला देखावं अफजल खानाच्या वधावर जर करता आला तर करा। अफजल खान वध, शाहिस्ते खानाची बोटं तुटली, ऑपरेशन सिंदूर, ह्याच्यावर 100% करा। कारण मागच्या मीटिंगला डीवायएसपी साहेबांशी ज्यावेळी बोलणं झालं, ठाकूर साहेब होते त्यावेळी सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवायला आमचा कुणाचाही बंधन नसणार आहे। औरंगजेब अफजल खानाला गोंधळ काढलेला हा सगळ्यात मोठा पराक्रम आहे, महाराजांचा इतिहास आहे। शाहिस्ते खानाची बोटं काटली हा एक मोठा इतिहास आहे। सगळ्यांनी हा देखावा दाखवायचा असलं तर बिनधास्त दाखवा, आणि जर ते करणार असलं तर आधीच सांगा आम्हाला की आम्ही हे करणार आहे। त्या पद्धतीने आपल्याला डिपार्टमेंटला सांगता येईल बाबा आमचं हे मंडळ करणार आहे, याला कुठलंही बंधन नको। महाराज जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय। आता काय होतंय, आता मी सारखी नावं तीच का घेतो माहिती आहे, हनुमान गणेश मंडळ महिला पण बाहेर असते, लक्षात घ्या। विसर्जनाला पारंपरिक वेशभूषा करून असते, पाटील गल्लीतले असते। अजून आता बरीच मंडळ अशी आहेत की गुलाल विरहित करायला लागले, बरोबर का? आपल्याच मंडळातल्या महिला बघितली तो आपल्या गुलाल उधळल्यावर जाणार आहे, वाद होतो ह्या ठिकाणी। मला लक्षात घ्या, तुम्ही उधळा गुलाल, त्याला कोण नाही म्हणत नाही, आंघोळ करा त्याची, पण आपल्यामुळं जे पारंपरिक सण उत्सव साजरे करते त्यांना त्रास, त्यांच्या अंगावर गुलाल जाणार, आपण आपली काळजी घेऊया, काळजी आपण घ्यायची, आपल्यावर लय समजवत उधळा गुलालाची काही काळजी, फक्त ही पण प्रत्येकाने काळजी घ्या, तर तुम्ही काय म्हणता 2 दिवस पाहिजे आपण काय म्हणतो पहिले दिवस आहे करायची, पहिले तुझे दिवस आहे ते आम्हाला सलग 4 दिवस आहेच, आपल्याला 1 दिवस पाहिजे। मिळत पाहिजे आम्हाला, तो मिळत नाही। विष्णू अवतार वराह यांची जयंती आपण 1-2 वर्ष झाले ती चालू केलेले। ह्या वर्षी 25 ऑगस्टला आहे। प्रत्येक मंडळानं तो 10x10चा बॅनर, वराह देवाचा 10x10चा बॅनर आपल्या मंडळासमोर 25 ऑगस्टला सगळ्या मंडळांनी लावायचा आहे। वराह देवता माहिती आहे का? विष्णूचा अवतार, वराह देवता म्हणजे विष्णूचा 3रा अवतार। ज्या देवतानं आपली पृथ्वी तारली होती त्यांची जयंती येते 25 ऑगस्टला येते आपल्या, तर त्या वराह देवताचे बॅनर सगळ्या मंडळांनी लावायचे। आणि सगळ्यात महत्वाचं भगवा गुलाल, ऐका, भगवा गुलाल शक्यतो उधळू नका। भगवा गुलाल हा आपला अस्मितेचा विषय आहे, तो उधळल्यानंतर तो परत पाय धुळीत उडवला जातो, त्यामुळे शक्यतो भगवा गुलाल कुणीही उधळू नका। आणि ऐका